नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर, माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत। आज आपण एका पपई उत्पादक शेतकऱ्यांची यशोगाथा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपलं नाव? माझं नाव आहे बाळा धरमदास झांबरे। कुठलं गाव? गाव आता सध्या चिंचोली। चिंचोली। बघा मित्रांनो, चिंचोलीचे शेतकरी आहे आणि त्यांनी अशा कडक उन्हामध्ये ही पपईची बाग फुलवलेली आहे। तर या पपई बागचं काय कुठल्या प्रकारे नियोजन आहे तर हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। काकाजी, या बागाला आता किती दिवस झाले? आता समजा 10 महिने झाले। 10 महिन्याची बाग मित्रांनो, 10 महिन्याची बाग आहे। तर याचं सुरुवातीपासूनचं नियोजन सांगा, रोप कुठून आणलंय, लागवड कशी केली आहे हे सविस्तर समजून सांगा आमच्या शेतकऱ्यांना। आम्ही मातोश्री या ठिकाणाहून हे रोपटे आणले, नर्सरीवरून नर्सरी शीतगृहातले। आणि तिथे मग आणल्यानंतर मग 8 दिवस ते उष्णतेच्या याच्यामध्ये ठेवले। अच्छा, गादी वाफा करून? गादी वाफा करून त्याला पाणी दिलं आणि 8 दिवस, जेणेकरून सूर्याचे किरण त्याच्यावर पडले पाहिजे। बरोबर। आणि त्या रोपट्यामध्ये सहनशक्ती निर्माण झाली पाहिजे, म्हणजे वरून ऊन पण पडलं पाहिजे आणि खालून पाणी पण चाललं पाहिजे। अशा प्रकारे मग आम्ही ते वट सावित्री पौर्णिमेला लागवड केली। किती बाय कितीची लागवड आहे? हे आहे 7 बाय 7, असे 7 आणि असं पण 7 बाय 7। अच्छा, 2 रोपातला आणि 2 उडीतलं अंतर 7 बाय 7। आणि हे बेड समजायचे। हो, आता हे बेड सर। आणि मग लागवड केली आणि ड्रीप लावली, ड्रीप वरती। मित्रांनो, हे ड्रीप वरती पण आहे, म्हणजे याला पाण्याची, कारण हे पपईचं पीक म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, याला पाण्याची पण गरज भरपूर आहे आणि याच्यामध्ये पल्पमध्ये पाणी पण भरपूर असते, त्याच्यामुळे याला पाण्यासाठी आपण ड्रीपची व्यवस्था केली आहे सरांनी। तर काय रोप पडलं, म्हणजे याचं नियोजन कसं काय? आम्हाला त्यावेळेस रोप जाग्यावरून समजा 16 रुपये नगाप्रमाणे पडलं। कुठल्या जातीची व्हेरायटी होती ही? आपली तायवान 700 काहीतरी। अच्छा, तायवान कंपनीची 700 काहीतरी 16 नंबरची ही जात आहे। याचा साईज कसा होतं, किती किलो पर्यंत येते याचं? हे येते की आम्ही आता प्रत्यक्ष काही हे नग मोजले तर 3-3.25 किलो पर्यंत येते। एक नग। एका झाडाला जवळपास किती आतापर्यंत तुम्ही काढलाय? काही झाडामधून काढले आतापर्यंत 4 नग, 5 नग, म्हणजे 312 15 किलो लागले। 15 किलो पासून 20 किलो पर्यंत एका झाडावरती काढलेला आहे। म्हणजे पहिलंच वर्ष आहे? पहिलंच वर्ष। म्हणजे या वर्षी वटसावित्रीला 1 वर्ष होईल का? या वर्षी वटसावित्रीला 1 वर्ष होईल। अच्छा। तर मार्केटमध्ये काय भाव गेला? तर हे आता ठोक मध्ये समजायचं आम्ही 20 ते 22 रुपये प्रमाण देतो। 20 ते 22 प्रमाणे। जागेवर नेतात की आपण तिथे नेऊन देतो? दलाल तिथे नेऊन देतो, जागेवर नेऊन देतो। वाहतुकीचा खर्च वगैरे मग आपल्याला करावा लागतो। म्हणजे बघा, इथून आपण दलालाला नेऊन देतोय, 20 ते 22 रुपये प्रति भाव पण येतो पपईला। म्हणजे दुष्काळावरती मात करून शेतकऱ्यांनी एक उत्कृष्ट पीक या टायमामध्ये फुलवलेला आहे। तुम्ही माल पण पाहू शकता। करंट नाही दाखवा इकडं। बघा मित्रांनो, एका झाडावरती या प्रकारे फळं पकडलेले आहे पपईचे आणि 22 रुपये ते 25 रुपयापर्यंत एका पपईला भाव मिळालेला किलोला। आता ही 3 किलोची एक पपई, 3-4 किलोपर्यंतची पपई एक होते। जवळपास 12-15 किलो एका पपईच्या झाडापासून यांनी उत्पन्न घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, जबरदस्त असं उत्पन्न तुम्हाला पपईचं या ठिकाणी बघायला मिळेल। म्हणजे शेतकरी कुठंतरी प्रगतशील असायला पाहिजे। बघू शकता तुम्ही, जबरदस्त असं नियोजन। या ड्रीपच्या नळ्यांद्वारे पाणी पण देते आणि आच्छादन पण करते। हे गवत वगैरे मग साफ करत असता का तुम्ही? हे आहे मित्रांनो कटर मशीन, हे गवत साफ करायचं। म्हणजे हे गवत जर साफ करायचं असेल आतल्या आत, तर या कटर मशीनच्या सहाय्याने हे गवत साफ करतात। हे बघा, आणि मग बाकी वाचलेला हाच मालाच्या झाडाच्या बुंद्याशी लावून एक इव्हापोरेशन, पाणीसुद्धा कमी होते आणि एक आच्छादन निर्माण होते। या प्रकारे हे झाडाला दुखावत नाही। हे जे पानं जे तुम्हाला दिसत आहे, हे पानं जे दिसत आहे, हे आपोआप गळाले पाहिजे, जेणेकरून इथून जर हे तोडलं तर इथून चिकट पदार्थ निघतोय, त्याच्यामुळे तो झाड दुखावते। म्हणून तुम्हाला जर वाटत असेल का हे पानं का तोडत नाही बा, तर हे पान आपोआप गळलं पाहिजे। याच्यावरती रोग यायचं म्हणजे खूप कमी रोग येतोय
याच्यावर बुरशीजन्य रोग येतोय, तर बुरशीचे वगैरे फवारणी करत राहावं लागते. नाही तर जवळपास 3-4 किलोच्या पपया तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. काही तोडलेलं आहे, तोडणी सोबत आहे. आता प्रत्येकाला वाटतोय की अशा प्रकारे काहीतरी नवीन करावं. बघा, काहीतरी करण्याची तळमळ पाहिजे. त्या कुठं शेतकरी थोडासा फायद्यात असतो. म्हणजे ज्यांच्याकडं त्यानं करावं समजा. ज्यांच्याकडं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं म्हणायचं म्हणजे कारण ज्याला मेहनती पीक आहे. मेहनती पीक आहे. मेहनत बरोबर आहे. आणि पाणी पण पाहिजे. पाण्याचं नियोजन पाहिजे. जमीन वगैरे थोडीशी व्यवस्थित पाहिजे. व्यवस्थित. खडकाळ जमिनीत चालत नाही. जमीन काळी कसदार पाहिजे, थोडीशी जमीन चांगली पाहिजे आणि निचरा होणारी पाहिजे. निचरा होणारी पाहिजे. पाणी जमा करून नाही राहिलं पाहिजे. हे करायची किंवा काय करायचं, याच्यामुळे काय झाड नाही दगावलं गेलं आमचं. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये असं रस्त्यावरनं पाहिलं तर असं वाटतं की झाडच आहे नुसतं. म्हणजे खूप अजून दाट झाले बा झाडं असं वाटतंय दुरून. आम्ही तेव्हा विचार करतो परंतु की हवा एवढ्या- वगैरे आली हा. किंवा मग जेवढे जास्त झाडं राहील तेवढं जास्त उत्पन्न राहील. तर मग त्याच्यामुळे रस्त्यावरनं- झाडाची संख्या म्हणजे काय आम्ही वाचवण्यामध्ये येते, हे खरं महत्वाचं. हम्म, हम्म. झाड राहील तर उत्पन्न नाही. बरोबर. लहान राहू मोठं राहू, लेगाचे 10 फळं खूप लागण्याऐवजी 10 लागतील, हम्म. नाही का? आणि हवा पण नाही लागत. हा. हवा म्हणजे तर त्याच्यामुळं खरंच त्याच्यामध्ये आहे. आपण झाड जर जगवलं ना तर त्याच्यामध्ये हे आहे. बरोबर. आणि झाडच गेलं तर मग काय राहिलं का? नाही, रस्त्यानं जाताना आम्ही एवढं झाड जवळ याला हे जर असं झालं हम्म. वाया नाही जात. आमच्याकडे कोंबड्या आहेत. म्हणजे हे फळं पडले तर तुम्ही कोंबड्यासाठी पण देणार का? याच्यातले उपयोग येतात काही बी ग्रेड मध्ये. हा हा. याच्यामध्ये बिया नाही राहत कधी याला. काही याला राहतात, काही याला नाही. म्हणजे हे पडलेले फळं सुद्धा आपल्या कामात आहे. हो. म्हणजे अच्छा अच्छा. कोंबड्या आहे ना, हा 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 हा. मग हे चिराचं आणि त्याला टाकून द्यायचं. मस्त खातात ते. मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग जर केले तर शेती ही नक्की फायद्याची असते. पारंपरिक पिकाला डावलून जर आपण व्यावसायिक पिकाकडे जर वळलो तर शेतीमध्ये नक्की फायदा आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्यांनी थोड्याफार क्षेत्रामध्ये करायलाच पाहिजे. म्हणजे पाठीवर फवारा घेण्याची गरज नाही, आम्ही ते तयार केलं आहे तसं. हो का? त्याच्यातच पाणी भरायचं, त्याच्यात सगळं काही औषधी टाकायची हो. आणि ते नळी इथपर्यंत येते आणि इकडून त्या शिल्यावर जाते. तशी वरती जाते ते. हो फवारा. डबल पाठीवर पंप घ्यायचे, नाही, पोर्टेबल गरज सुटकेस नाही. स्प्रे पंप. हो, हम्म, हम्म. बस जाग्यावरून अच्छा. कोणाला काही जमत नाही. नाही. बघा मित्रांनो, या पपईच्या झाडावरती आता ही पपई आहे तर हिचं वजन कमीत कमी 3 किलो पकडू आपण, कमीत कमी 3 किलो. आणि 25 रुपये, 22 ते 25 रुपये पकडलं तर 75, 4 किलो असलं तरी 100 रुपये एका पपईपासून मिळणार आहे. हो, खायला पाहिजे ना व्यवस्थित, म्हणजे चविष्ट लागायला पाहिजे. ही पपई खायला एकदम चविष्ट, त्यामुळेच तिला 22 ते 25 रुपये मार्केटमध्ये दरसुद्धा आहे आणि त्याची मागणीसुद्धा भरपूर आहे. ही बाग दुर्मिळ अशा जागेवरती एका शेतकऱ्याने फुलवलेली आहे आणि त्याचीच ही यशोगाथा तुमच्यासमोर दिसत आहे. हो, तेच म्हणतात. कारण त्याला मित्रांनो, शेतकऱ्यांनी अशाही परिस्थितीमध्ये पपईचं उत्पन्न एक चांगल्या प्रकारे घेतलं आहे. त्यांना आर्थिक फायदासुद्धा झालेला आहे. आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांनी, काकाजीचं म्हणणं आहे का ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, ज्यांच्याकडून ही व्यवस्थापन होते, त्यांनी पपईचं पीक घ्यावं. खूप चांगला असा फायदा होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतकऱ्याला असं दुष्काळावरती मात करता येईल आणि त्यांचं उत्पन्न पण चांगलं होईल. सो थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान.